आज मनसे शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रमोद भाऊ खांडगे आणि जिल्हा अध्यक्ष योगेश भाऊ तोडकरी हे आज वडदला आले होते. इथं वन विभागाचे वनपाल विधाटे साहेब सुद्धा आहेत. तर दोन्ही शेतकरी संघटना स्वाभिमान शेतकरी मनसेचे यांचं म्हणणं असं आहे की ह्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे, यांना आर्थिक मदत झाली पाहिजे आणि शरददादा मार्फत यांना मुख्यमंत्री संघ भेटून 25 लाख रुपये किंवा घराला पैसे मिळाले पाहिजे. यांचं चांगली मागणी यांना किंवा ते कुटुंबांना. तर जोपर्यंत शब्द भेटत नाही तोपर्यंत इथं उद्यापासून वनवास आंदोलन करणार आहे. आणि आमच्या ग्रामपंचायत गावातर्फे मनसे या उपक्रमाला जाहीर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जाहीर पाठिंबा आहे आणि आम्ही त्यांना लागेल ते सहकार्य करायला तयार आहोत. साहेब, तुम्ही आला आणि आमच्या कुटुंबाची काळजी घेतल्याबद्दल तुमचे हार्दिक आभार. नमस्कार, जय शिवराय. आकाश मिन्नाथ चव्हाण या युवकावर रात्री 2 वाजता वडद या ठिकाणी त्यांच्या राहते घरी इथं नदीच्या कडेला त्यांचा वाडा आहे, जुना वाडा. आणि तो वाडा चांगला जीर्णावस्थेत असल्यामुळे या ठिकाणी वाड्याला काही ठिकाणी दुरावस्था झाल्यामुळे त्या ठिकाणी बिबट शिरला. आणि त्या आकाश या युवकाचं आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने पहिल्यांदा त्यांनी एवढं मोठं शौर्य दाखवलं व धाडसाने आपल्या कुटुंबाला वाचवलं. आपल्या पत्नीला व आईला घराच्या बाहेर काढून स्वतः त्या बिबट बरोबर लाडला तो युवक. आणि दोन्ही हाताला बिबटने हल्ला केला, जखमा झाल्या. आणि या निमित्ताने आम्ही वन विभागाचे अधिकारी सातपुते साहेबांबरोबर चर्चा केली. सातपुते साहेब हे मंत्रालयात आज होते आणि या जे वन अधिकारी आहेत खरमाळे यांचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. त्यामुळे आम्ही त्यांच्या अधिकाऱ्यांना विचारलं, ते परीक्षेनिमित्त बाहेर होते. परंतु मी अधिकाऱ्यांना, या ठिकाणी अधिकारी आहेत त्यांना विनंती करतो, कुठलाही तुम्ही तुम्हाला कुठली पीएचडी करायची असेल किंवा अजून कुठल्या परीक्षा द्यायच्या असतील, पण तुमचा मोबाईल स्विच ऑफ करणं ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. एखाद्या युवकाचा जीव जाऊ शकतो. आज दुसरा कोणी युवक असता तर बिबट समोर पाहिल्या त्याचा जीव गेला असता. परंतु या युवकांनी धाडसाने सामोरे गेला, आपल्या आईला व पत्नीला बाहेर काढलं, आपल्या कुटुंबाला बाहेर काढलं, स्वतः त्या बिबट बरोबर लढला. याचं प्रथमतः आम्ही अभिनंदन करतो. आणि आम्ही उद्यापासून सकाळी 11 वाजल्यापासून या ठिकाणी वनवास आंदोलन करतो. वनवास आंदोलन करायचं कारण का, हिवरे या ठिकाणी भोर जे वयोवृद्ध आजोबा आहेत त्यांच्यावर हल्ला केला. आज 2 दिवसाच्या आतमध्येच ह्या चव्हाण कुटुंबावर हल्ला झाला. मग जर वनवास नाही, ह्या तालुक्यालाच वनवासी केलंय. बिबट हा हल्ला करतो आणि आम्ही वनवासासारखं त्याचा हल्ला सहन करतोय. त्यामुळे आम्ही या ठिकाणी वनवास आंदोलन करतोय. आम्ही आमचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रभाकरजी बांगर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे यांच्याबरोबर देखील मी बोललो. आणि जोपर्यंत आम्हाला शिवजन्मभूमीचे आमदार शरददादा सोनवणे यांच्याकडून मुख्यमंत्र्याबरोबर मीटिंग लागत नाही, बैठक लागत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. आणि या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. मनसेचे जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी योगेश भाऊ तोडकरे, आम्ही दोघे या ठिकाणी उद्यापासून 11 वाजल्यापासून वनवास आंदोलनाला सुरुवात करीत आहेत. आणि तुमच्या गावचे सरपंच आदरणीय चव्हाण साहेब यांनी आम्हाला पाठिंबा दिला, त्यांचे देखील आम्ही आभार मानतो. आणि जे काय आम्हाला सहकार्य लागेल ते तुम्ही कराल ही अपेक्षा ठेवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय शिवराय, जय महाराष्ट्र. आज आम्ही वडज गावामध्ये आलेलो आहोत. वडज गावामध्ये माझ्या समवेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सन्माननीय प्रमोदजी खांडगे पाटील आहेत, त्याचप्रमाणे वडज गावचे सरपंच आमचे सहकारी मित्र सुनील भाऊ चव्हाण, त्याचप्रमाणे सर्व या ठिकाणचे तरुण सहकारी आहेत. तर काल रात्री या ठिकाणी आकाश चव्हाण या युवकावर बिबट्याने हल्ला केला वडज गावामध्ये. या अगोदर किसन बोर यांच्यावर देखील 2 दिवसापूर्वी हल्ला केला होता बिबट्याने. परंतु त्या ठिकाणी कुठलेही पुरावे त्या ठिकाणी नसताना वन विभागाने सांगितलं की त्या बिबट्याचा हल्ला नाही. परंतु अनेक घटना 1-2 दिवसानंतर प्रत्येक ठिकाणी बिबट्याचे हल्ले होत आहेत. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ज्यावेळेस उमरजच्या लहान बालकावर हल्ला झाला होता त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी सांगितलं होतं मनसेच्या वतीने की वन विभागाच्या एकही कास तिथं शिल्लक ठेवणार आहे. त्यानंतर आम्हाला त्यांनी बसून ठेवलं होतं पोलीस स्टेशनला, ते आम्ही जे आंदोलन करणार आहे ते अगोदर.
तर आमचं म्हणणं असं आहे की 2 दिवसानंतर 1-2 दिवस झाले का तालुक्यामध्ये कुठे ना कुठे बिबट्याचा हल्ला होतोय आणि अतिशय गांभीर्याने घेण्यासारखी बाब आहे. यावर अनेक वेळा आंदोलन झाली, अनेक वेळा उपोषणं झाली, सर्व काही झालं, परंतु बिबट्याच्या बाबतीत सक्षम असा निर्णय होताना दिसत नाही. हे जर सरकारला जर याची जाणीव आपल्याला करून द्यायची असेल तर जुन्नर तालुक्यातील प्रत्येक घरातील प्रत्येक तरुणाने, प्रत्येक जो काही युवक असेल किंवा ज्येष्ठ नागरिक असेल, सर्वांनीच या आंदोलनामध्ये बिबट्याच्या विरोधामध्ये आपण सर्वांनी उतरलं पाहिजे. बिबट्यांची संख्या जुन्नर तालुक्यामध्ये कशी कमी होईल. आज आपण प्रत्येक जण विचार काय करतोय का कुठेतरी दुसऱ्याच्या घरामध्ये बिबट्याने हल्ला केला, कोणावर तरी हल्ला केला, परंतु आपल्या घरातल्या व्यक्तीवर कधी हल्ला होईल किंवा लहान बालकांवर कधी हल्ला होईल हे सांगता येत नाही. म्हणून आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला पाहिजे. उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शेतकरी सेना असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, यांच्या वतीनं उद्या या ठिकाणी आपण वनवास आंदोलन करतोय. या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे आणि बिबट्याच्या विरोधातली ही लढाई अधिक तीव्र कशी होईल राजकारणाविरहित. कारण बिबट्या हल्ला करताना का कोण कोणत्या पक्षाचा आहे, कोण कोणत्या संघटनेचा आहे किंवा कोण कोणत्या जाती धर्माचा आहे हे पाहून काय बिबट्या हल्ला करत नाही. सर्वाधिक जास्त जे हल्ले आहेत ते लहान बालकांवर होतात. जर लहान बालकं शाळेत जात असताना किंवा इतर ठिकाणी प्रत्येक वेळेस आपण त्यांच्यावर लक्ष ठेवू शकत नाही किंवा वन विभागाचे कर्मचारी देखील प्रत्येक ठिकाणी काही त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. ही बाब जी आहे बिबट्या हद्दपार करणं गरजेचं आहे आणि हे हद्दपार करण्यासाठी सर्वात मोठं आंदोलन सरकारच्या लक्षात जर आणून द्यायचं असेल तर जन आक्रोश होणं गरजेचं आहे आणि या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी जर झालं तर निश्चितपणे सरकारच्या लक्षात येईल आणि या विरोधात आपण सर्वजण आवाज उठू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज झोप आता जेवला ना नाही ते नाही काढते परत इथे घ्यावं दुखतंय का ते? रातभर त्यांचे इथे दक्षता घेण्यासाठी अधिकारी कर्मचारी त्यांच्या या ठिकाणी आहे. आम्ही सगळे इथेच ते असं काढता येत नाही, झोपायच्या मग सगळं काढतो. तुमची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी आहे आणि तसं काही काळजी नाही घेतली आपण आहेच ना. ते काळजी घेणार आहे. डॉक्टरने सांगितले मी आहे ना. तुमच्याकडे लक्ष त्या ठिकाणी देणार आहे. डॉक्टरांचे HB पण सकाळी करत करा, HB हे करा. त्यांनी त्या ठिकाणी आश्वासन दिले व्यवस्थित हे करतील, ट्रीटमेंट करतील. तुमचं रक्त बरंच गेलंय ना, रक्त बरंच गेले त्यांच्या रक्त बरंच गेले त्याच्यामुळे त्यांना डॉक्टर नक्की म्हणजे आता याची तब्येत कशी एकदम व्यवस्थित आहे. आपण सकाळी जेव्हा आलते ना तेव्हा आपण सगळ्याची तिकडून पट्टी लावून आलता बरोबर. तर इथून सगळं आपण काढले, क्लीन केलं, त्याला वॅक्सिन दिली जेवढ्या आपल्याकडे सगळ्या अवेलेबल असतात, लेपर्डच्या, बाईटच्या वगैरे सगळ्या वॅक्सिन दिल्यात त्याला. आम्ही तोपर्यंत सगळं एकदम व्यवस्थित होतं संध्याकाळपर्यंत. पण आम्हाला वाटलं की थोडं जरा अंग गरम आहे त्याचं संध्याकाळी, म्हणून आम्ही त्याला म्हणलं जाऊ नको, इथंच थांब. परत घरी गेला असता परत यावं लागलं असतं. इथंच थांब आज पूर्ण रात्र, आपण अजून ऍडिशनल गोळ्या ऍड करू आणि पूर्ण रात्र इथं थांब आणि सकाळी आपण चेक करू. जर तुला बरोबर वाटत असेल, सगळं व्यवस्थित असेल तर तू घेऊ शकतो, जर नसेल तर परत 1 दिवस तर किंवा थांबू शकतो किंवा 12 तास थांबू. जखमा छोट्याच आहेत. आपलं स्टिच वगैरे काय म्हणतो आपण त्याला मराठीत, त्याची गरज नाही. हो तो सांगितलं त्यांनी पण डॉक्टर. आता ते म्हणजे त्यांच्या आईच्या सांगण्यानुसार किंवा त्याचे मित्र आहेत ते त्याच्याबरोबर गेली होती. डॉक्टरकडे जाताना त्याचा रक्तस्राव भरपूर झालेला आहे. त्याच्यामुळे सकाळी तुम्ही त्याची HB चेक करा. रक्त भरायची गरज पडली आम्ही पदरचे पैसे काढू, त्यांना रक्त आणून देऊ. पण पेशंट कुठल्याही परिस्थितीमध्ये तो व्यवस्थित ठणठणीत होऊनच येत नाही गेला पाहिजे. करू आपण सकाळी HB वरती तुम्ही या, आम्ही येणार.